जळगावमध्ये शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आला असून रावेरमधील 12वी परीक्षा केंद्रावर भरारी पथकाकडून 11 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई करण्यात येऊन शिक्षण विभागाकडून मात्र कॉपीची कारवाई निरंक दाखवण्यात आली आहे। 12वीच्या जीवशास्त्र विषयाच्या परीक्षेच्या वेळी रावेरमधील सरदार जीजी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर हा प्रकार समोर आला असून भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी या 11 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई करून त्या संदर्भातील प्रपत्र 3 हे केंद्र संचालकांकडे सादर केल्याची माहिती भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे। मात्र केंद्र संचालकाकडून शिक्षण आयुक्तांकडे कॉपीची कारवाई निरंक का दाखवली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। तर या प्रकाराबाबत संबंधित केंद्र संचालकाकडे खुलासा मागवण्यात आला आहे। या खुलाशानंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली आहे। आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता ही माहिती माध्यमांना जिल्हा परिषद येथे प्राप्त झाली आहे। सरदार जीजी हायस्कूलमध्ये काल 11 कॉपी केसेस करण्यात आल्या। त्या संदर्भातला अहवाल देखील बोर्डाला पाठवण्यात आला, पण 2 तासानंतर तो अहवाल बदलण्यात आला, निरंक दाखवण्यात आलेला आहे। नेमका हा प्रकार काय आहे आणि काय कारवाई? आमचे जेव्हा संनियंत्रण अधिकारी त्या शाळेवर गेले होते, त्यांनी 11 विद्यार्थ्यांकडे कॉपी बघितली, तेव्हा त्यांनी त्याची नोंदही घेतली। स्पॉटवर सगळे प्रपत्र भरून केंद्र संचालकांकडे सबमिटही केले, पण नंतर असं निदर्शनास आलं आहे की त्या केंद्र संचालकांनी निरंक अशी रिपोर्टवरती पाठवलेली आहे। तर आपण आज त्यांना एक शोकॉज साधा सर्व करणार आहोत की बाबा तुम्ही प्रपत्र असताना सुद्धा रिपोर्ट का बदलले, आणि मग उत्तर आल्यानंतर त्यांना सुधारित रिपोर्टसुद्धा वरती पाठवायला लावणार आहोत। आणि अशी केसेस म्हणजे एक एक्झाम्पल आपण सेट करू, त्यांच्यावर कार्यवाही करून की अशी केसेस बाकी जिल्ह्यात कुठेही झाली नाही पाहिजे जे आहेत ते, आणि एका कागदी पुराव्यानंतर तरी हे बदलले नाही पाहिजे, तशी आपण कार्यवाही करू। मॅडम, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट धोरण भूमिका सांगितली होती की कॉपी केस सापडली तर थेट संस्थाचालकांवर कारवाई केली जाईल, शाळेवर कारवाई केली जाईल। तर आता थेट प्रकरण समोर आले तर त्यांच्यावर पण काही कारवाईची नाही, एकदम शासन सुद्धा ठाम आहे कॉपी मुक्त महाराष्ट्रासाठी, की बाबा आपण प्रयत्न करायलो गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं, तर त्यात कॉपी मुक्त असणे हा फार महत्त्वाचा धोरण आहे शासनाचं। त्यामुळं आपण हे जर केंद्र संचालक आहे किंवा शाळा संस्था ही सुद्धा याच्यात मिळून काम करून दिसून आली तर आपण नक्की त्याच्यावर कार्यवाही करणार आहोत। मॅडम, या साऱ्या विषयामध्ये ज्यावेळेस विभागीय सचिवांना बोर्डाच्या अहवाल पाठवण्यात आलेला होता, त्यानंतर तिकडून जो दुसरा अहवाल आला, सुधारित अहवाल, त्याच्यामध्ये निरंक दाखवण्यात आले, त्यामुळे तिकडं देखील वरिष्ठ स्तरावर हालचाली झाल्याचं दिसतंय। तिकडची काही लिंक सापडली तर काही कारवाई संदर्भात दिशा असेल? नाही, हे बघा, मी तेच सांगितले की आज आपण मुख्याध्यापकांकडून खुलासा तरी घेऊ की प्रपत्र असताना सुद्धा त्यांनी वेगळी रिपोर्ट का पाठवली, तर एकदा ते आलं मग मला पुढची कार्यवाही आणि पुढचा बाईट सुद्धा देता येईल। या साऱ्या प्रकरणामध्ये पॉलिटिकल प्रेशरचा एक खूप जोरदार चर्चा सुरू आहे, त्या संदर्भात काही तुमच्यापर्यंत माहिती आहे? नाही, माझ्यावर नाही, आणि माझे जे संनियंत्रण अधिकारी उपस्थित आहेत त्यांनाही असं काही प्रेशरचा विषय नाही। केंद्राची मान्यता रद्द होऊ शकते का ते आगामी काळात जर तुम्ही खुलासा केल्यानंतर? जर आता मी परत सांगते, शासन एवढं स्ट्रिक्ट आहे याबद्दल की जर ती शाळा आणि तो केंद्र याच्यामध्ये सहभागी दिसून आला तर नक्की आपण स्ट्रिक्टेस्ट कार्यवाही, जे तुम्ही म्हणाले की लायसन्स रद्द करायचे, तोपर्यंत काम करू। मॅडम, गेल्या 4 दिवसापासून लिपिकच्या वर्गातील